कट करा हां झालं. ತೇಜ್ ಪ್ರಭು ನ್ಯೂಸ್ಗೆ ಸ್ವಾಗತ. ಹುಕ್ಕೇರಿ ತಾಲೂಕಿನ ಗಡಿ ಭಾಗದಲ್ಲಿರುವ ಕನಗಲ ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯಿತಿ ವ್ಯಾಪ್ತಿಯಲ್ಲಿ ಬರುವ ನಾಗ್ನೂರ್ ಕೆಎಸ್ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ನಿರಂತರ ಜ್ಯೋತಿ ವಿದ್ಯುತ್ ಪೂರೈಕೆ ಯೋಜನೆಯನ್ನು ದಿ ಹುಕ್ಕೇರಿ ತಾಲೂಕಾ ಗ್ರಾಮೀಣ ವಿದ್ಯುತ್ ಸಹಕಾರಿ ಸಂಘದ ಹಿರಿಯ ಹಾಗೂ ಚತುರ ನಿರ್ದೇಶಕರಾದಂಥ ಶ್ರೀ ಶಶಿರಾಜ್ ಪಾಟೀಲ್ ಇವರ ಅಮೃತಹಸ್ತದಿಂದ ಪೂಜೆ ಸಲ್ಲಿಸಿ ಬಟನ್ ಒತ್ತುವ ಮೂಲಕ ಹಾಗೂ ರಿಬ್ಬನ್ ಕಟ್ ಮಾಡಿ ನಿರಂತರ ಜ್ಯೋತಿ ವಿದ್ಯುತ್ ಪೂರೈಕೆ ಯೋಜನೆಗೆ ಚಾಲನೆ ನೀಡಲಾಯಿತು. ನಾಗ್ನೂರ್ ಕೆಎಸ್ ಗ್ರಾಮದ ತೊಟ್ಪಟ್ಟಿ ಹಾಗೂ ಗ್ರಾಮ ಹತ್ತಿರ ಇರುವ ಈ ಒಂದು ಮನೆಗಳಿಗೆ ವಿದ್ಯುತ್ ಪೂರೈಕೆ ಸಲುವಾಗಿ ಈ ಯೋಜನೆಯನ್ನು ಚಾಲನೆ ನೀಡಲಾಯಿತು. ಇದೇ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಉಪಸ್ಥಿತಿ ರಾಮಚಂದ್ರ ಪಾಟೀಲ್, ಅಶೋಕ್ ಖಪಲೆ, ನಾಮದೇವ್ ಕಾಕಡೆ, ನಾಗೇಶ್ ಪಾಟೀಲ್, ಶಿವಾಜಿ ಕುಲಕರ್ಣಿ, ಅದೇ ರೀತಿ ಬಾಬುರಾವ್ ಸಾವರ್ಕರ್ ಮತ್ತು ಮಲ್ಲಾರಿ ಕುಲಕರ್ಣಿ, ಜನಾರ್ದನ್ ಕುಲಕರ್ಣಿ, ನಾರಾಯಣ್ ಕಾಂಬಳೆ, ಗಣಪತಿ ಕಾಂಬಳೆ, ಬಾಬುರಾವ್ ಸಾವರ್ಕರ್, ರಮೇಶ್ ಪವಾರ್, ವಿಲಾಸ್ ಕಾಂಬಳೆ, ದತ್ತಾತ್ರೇಯ ಕುರುಕುಪೆ, ಲಕ್ಷ್ಮಣ್ ದಿವೇಕರ್, ಶಿವಗೌಡ ಪಾಟೀಲ್, ದತ್ತಾತ್ರೇಯ ದಿವೇಕರ್, ಅಶೋಕ್ ಪವಾರ್, ನಾಗೇಶ್ ಪಾಟೀಲ್ ಹಾಗೂ ಗ್ರಾಮಸ್ಥರು, ಈ ಭಾಗದ ರೈತರು ಹಾಗೂ ನಿವಾಸಿಗಳು ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಂಡಿದ್ದರು. ತೇಜ್ ಪ್ರಭು ನ್ಯೂಸ್, ನಾಗ್ನೂರ್ ಕೆಎಸ್. हुक्केरी तालुका ग्रामीण विद्युत सहकारी संघाच्या वतीनं आज नागनूर आणि राशीन क्रॉसवर सुमारे 25 घरांना ग्रामीण विद्युत सहकारीच्या माध्यमातून आणि इथल्या सर्व म्हणजे या भागातील जे घरचे कनेक्शन ते सर्व लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. आज या कार्यक्रमाला उपस्थित असलेले बाळासाहेब पाटील, त्याचप्रमाणे कुलकर्णी आणि इतर सर्व मान्यवर मंडळी आणि या ठिकाणी असलेले युवक मित्र, फार दिवसापासून एक आपली सर्वांची अपेक्षा होती की आम्हाला 24 तास करंट मिळालं पाहिजे, म्हणजे लाईट. तर त्या दृष्टिकोनातून ग्रामीण विद्युत सहकार्याच्या माध्यमातून गेली 75 दिवस फक्त आम्ही ते अधिकारावर आलोय. 75 दिवसामध्ये विद्युत सहकार्याच्या संघामधून आम्ही सर्वसाधारण टार्गेट आमचं वर्षाला 80 टीशी 100 टीशी बसवायचं असतंय, पण फक्त आम्ही 75 दिवसामध्ये आजचा केलेला टीचं उद्घाटन 82 टीचं उद्घाटन केलं आम्ही. यानंतर निरंतर ज्योती गेल्या अनेक वर्ष आम्ही सांगत होतो की आपल्या ग्रामीण भागातल्या लोकांना 24 आवर्स आपण लाईट देऊया, पण ते 30 वर्षाच्या कालामध्ये आम्हाला झालं नाही. गावामध्ये फक्त दिलो आम्ही लाईन, पण फील्ड एरियामध्ये आता ही जी असे ग्रुप हाऊस आहेत ह्या लोकांना देण्यासाठी झालं नाही. मग 75 2-2.5 महिन्याच्या पाठीमागे ज्यावेळेस आम्ही पहिली आमची कमिटीची मिटिंग झाली त्यावेळेस आमचे जिल्हा पालकमंत्री सन्माननीय सतीशांना जारकिहोळी, भालचंद्रांना जारकिहोळी आणि अण्णासाहेबांना जोडले या तिघांच्या सहकार्यानं पहिल्या मिटिंगमध्ये सांगितले की फील्ड एरियामध्ये कुठं कुठं लाईट तुम्हाला द्यायचं आहे त्या ठिकाणी तुम्ही लाईट देण्याची व्यवस्था करा म्हणून सांगितल्यानंतर पहिल्या मिटिंगमध्येच आम्ही ठराविक कुठल्या गावामध्ये जंप दिले तर किती घरांना मी लाईट देऊ शकतो याबद्दल आम्ही चर्चा करून त्यानंतर 1-2 महिन्यामध्ये हे कुठं कशी द्यायच्या पद्धतीने मी देत आलो आहे. त्याचं पहिलं उद्घाटन आम्ही सोलापूर गावच्या शिंदेवाडीमध्ये सुमारे 85 घरांना लाईट सप्लाय करून त्या दिवशी उद्घाटन समारंभ झाला. त्याच्यानंतर आता पायलट स्कीममध्ये टोटल आमच्या म्हणजे फील्ड एरियामध्ये जी घरं आहेत त्या 14,000 लोकांना देण्यासाठी सुमारे 45 कोटीचा फंड पाहिजे. तर त्या 45 कोटीसाठी आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री सतीशांना गव्हर्नमेंटच्या लेवलमध्ये प्रयत्न करून ती कुठल्याही परिस्थितीमध्ये आमचे इलेक्शन झाल्यानंतर कुठल्याही परिस्थितीत आणतो म्हणून आम्हाला आश्वासन दिलं आणि ते काम हे नक्कीच त्यांनी करणार आहे, त्याच्यात काही शंकाच नाही. त्याचप्रमाणे आम्ही एलिमनोळी
एलिमनोळे ग्राममध्ये पायलट स्कीम करून त्या ठिकाणी सुमार 856 घरांना त्या लोकांना लाईट 24 देण्याचं आता कामाला सुरुवात झालेली आहे आणि मला वाटतं 1 महिन्यामध्ये त्या कामाचं कुठल्याही परिस्थितीत पूर्ण हे काम होईल आणि त्या म्हणजे 856 लोकांना विद्युत पुरवठा देण्याचं काम आमच्या ग्रामीण विद्युत सहकार्य संघाच्या वतीनं आम्ही करत आहोत। या ठिकाणी मला अतिशय आनंद होत आहे की 30 वर्ष असं जसं माणसाला बांधून ठेवल्यागत होतं ते हात आता सुटलेले आहेत आणि 75 दिवसामध्ये आम्ही जे कामगिरी केले शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने आम्ही काम केलेलं आहे आणि कुठलाही सामान कुठल्या त्याचं पार्टीने कुठला जातभेद नसताना आम्ही लोकांची कामं करत आलोय। यापुढेही तुमचा आशीर्वाद आमच्या या आणि या पॅनलचं आम्ही नाव दिवंगत अप्पनगौडा पाटील सहकारी पॅनल म्हणून ठेवलं तर दुसरी कोण ठेवायला पॅनल त्याचं ठेवू देत त्यांना एवढंच येतं आल्यावर विचारा तुम्हाला निरंतर ज्योती आता ह्या तीच संस्था तेच डायरेक्टर तेच कामगार त्यांच्याकडून आत्ता झाले तुम्हाला का झालं हे एकच प्रश्न विचारा बाकीचं त्यांना काहीच विचारू नका। काम करण्याची पद्धत आहे हे आम्ही 11 जण डायरेक्टरना आता आमच्यावर अपवाद करतात की पैशासाठी गेलेत एकाच व्यासपीठावर यायचं एकाच देवळात यायचं सांगा तिने पैसे घेऊन गेलेत म्हटलं तर तुम्ही काय केलं ते आम्ही सांगतो आम्ही काय केलं ते सांगतो तुम्हाला। शुगर फॅक्टरीचा आता तुम्ही विचार करा